गुगल जेमिनी ॲपने तर मला भरपूर वेळ लावलं होतं, पण त्यामधून मी कुठे गेली आहे ते सांगायचं राहूनच गेलं होतं. हे हाय हॅलो नमस्कार, मी गेली होती गोव्याला वारका बीचला आणि आम्ही जिथे थांबलो होतो ना तिथून बीच 1 मिनिटाच्या अंतरावर होता. संध्याकाळी खूप लेट पोचलो होतो, सो फ्रेशनअप झालो आणि तिकडचा बीच व्ह्यू एन्जॉय केला आणि रात्री मस्तपैकी जेवून आराम केला. सकाळी उठल्या उठल्या पहिलं फ्रेशनअप होऊन आम्ही गेलो ते म्हणजे ब्रेकफास्टला. इकडचं जेवणही खूप सुंदर आहे आणि मस्त. आता मी तुम्हाला मस्त असा रिसॉर्टचा लूक दाखवते. येथे ना कॉटेजमध्ये जाण्यासाठी एक गाडी आहे मस्त, तिच्यात एन्जॉय करायचं. हा रिसेप्शन एंट्रन्स होता आणि हा पाथवे. असे बांबू स्टिक असे कॉटेज होते, मस्त असे स्पेशियस कॉटेज आणि सोबत स्पेशियस बाथरूमसुद्धा. बॅकयार्ड होतं जिथे आपण मस्त फॅमिली टाईम एन्जॉय करू शकतो. या मनी माऊ शिवांच्या फ्रेंड झाल्या होत्या. शिवान जिथे जिथे जायचा तिथे तिथे त्या मागे मागे. शिवांश मस्त त्याचा गार्डनमध्ये खेळायला गेला आणि मी गेली या रूफटॉपवरती बीच व्ह्यू एन्जॉय करायला. येथून 360 डिग्री मस्त असा हा बीच व्ह्यू एन्जॉय केला आणि परत आलो कॉटेजला, कारण की मी 2 जागा शॉर्टलिस्ट केल्या होत्या, तिथे मला जायचंच होतं. पण येथे येऊन ना बीच व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी 100 बीच फिरायची गरज नाही. कॉटेजला लागूनच जो बीच आहे ना तो मस्त आहे. सो त्या 2 जागा कोणत्या आहे ते मी पुढच्या व्हिडिओ सांगते. तोपर्यंत भेटूया पुन्हा.